तर आपण आलो कुठं हॉलमध्ये. रोहिणी ताईले ना रीना ताईले हॉलमध्ये घेऊन आलो. त्यांना काढायची होती रांगोळी. मग मी घेऊन आलो होतो काय नावं नवरी नवरदेवाचे. मग मामा म्हणे मला लावता येते म्हणे, मी एक्सपर्ट आहे म्हणे. ठीक आहे म्हणलं लाव. मग आल्या होत्या मेकअपवाल्या, पुटिंग ठोपणेवाल्या, म्हणजेच गलत इंसान को अच्छा दिखाने वाल्या मेकअपवाल्या आल्या होत्या. मग मामानं नावं वगैरे लावले, परफेक्टमध्ये लावले होते मामानं नावं. मग यांची रांगोळी पण काढून झाली होती. यांचे थोडा शूट घेऊन घेतला. रांगोळी पण मस्त काढून घेतली यांनी, रीनाताईंनी आणि रोहिणीताईंनी. मग यानं हा मामा लई आगाऊ आहे. यानं आमचं आडनाव तोडून ठेवला होता. नाहालं असं लपवत होता जसं काही आम्हाला माहीतच नाही होणार. मग तेवढ्यामध्ये आली नवरीची मामी. आपल्या थैल्या वगैरे हलवत आली होती. थैल्या घेऊन जात होती कुठं रूममध्ये. आणि हा मामा असा लपवत होता नाव जसं काही कोणाला माहीतच नाही होणार आहे. हे आता सगळ्यांना माहीत झालं आता ब्लॉगमध्ये टाकलं तर. मग आली कोण, नवरीची मम्मी. मग घरी गेलो तर का नवरीच्या काकूचा मेकअप चालू होता. मेकअप नाही सॉरी हेअरस्टाईल करणं चालू होतं. मग नंतर मी गेलो कुठं नवरीच्या आणि आमच्या घरच्या लेडीजचे काय गजरे आणण्यासाठी. मग आम्हीने पण तयारी वगैरे केली आणि पायी निघालो कुठं हॉलमध्ये जासाठी. हॉलमध्ये गेलो तर पाहुणेपरी याचेच होते. आपल्या घरचे मंडळी बसले होते स्टेजवर. आणि इकडं मग नवरदेव आला होता. तर सगळे बाहेर आले होते आणि इकडं आले होते भाऊजी, आपले नवीन भाऊजी. मग नंतर आपल्या मोठी मम्मीनं आपल्या भाऊजीचे पाय वगैरे धुतले. मग दुसरी मोठी मम्मी पण आली. तिनं पण पाय वगैरे धुवून पाया लागले. मग नंतर काकूनं पण धुतले पाया. मग इथंच गेटवर या बायांचं हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू झाला. मग नंतर भाऊजीनं घेतली अंदर एंट्री. मग आपली आली होती वहिनी पारडीवाली सॉरी पुनापूरवाली. आणि हा मंग्या भाऊ इकडे यानं चालू केलं होतं का कुल्लरचं पाणी. आणि कुल्लरचं पाणी कुठं खाली सांडला. याच्यामध्ये लई अळे आहेत. ह्यावेळी मंगूचे पप्पा हवेत. मग गेलो कुठं जेवणाकडं सगळं सेटअप लागला होता. मग आपल्याला भेटलं फुकटाचा ज्यूस वगैरे पिऊन घेतला. आणि सगळे पाहुणे पण पेत होते. मग नंतर आले होते कोण छक्के आले होते. छक्के यांना कसं माहीत होते तर माहीत नाही. आणि हे बँडवाले एवढे पागल करत होते नुसते वाजवत होते. आणि हे आपला छोटा मंगू ना पुनापूरवाला. मग गेलो स्टेजकडं तर इकडं चालू होतं भाऊजीचं. मग आम्ही ना पानं वगैरे वाटप केले आणि आम्ही पण घेऊन घेतले पानं. आणि हा मामा आपल्या कॅमेराकडे पाहून काही नाही दातच काढत जाते. आणि हा अशी भाऊने हे लानडी हाय बाय करत जाते. आणि इकडे चांगला हॉल कचकचावून भरून गेला होता. आणि हा आपला आता भाऊ एवढा टेकून बसला होता खुर्ची पूर्ण मोडून गेली होती. आणि हा अनिल भाऊ याच्या आता लग्न झालं आणि याची ट्रेनिंग चालू होती. आणि हा यशवंत ह्या कार्यक्रम व्हायचाच आहे पण यानं जेवण करणं चालू करून दिलं होतं. आणि आपल्या पुढल्या ब्लॉगसाठी लाईक करा, फॉलो करा.